पुण्यातील बुधवार पेठ नाव घेताच लोकांच्या चेहऱ्यावर तुच्छतेची रेष उमटते. अंधाऱ्या, कुबट आणि पापांनी भरलेल्या त्या गल्ल्यांमध्ये गेली 35 वर्षे एक माणूस रोज दिसायचा, रघुनाथ. मळकट खाकी शर्ट, हातात फाटकी झाडू, पण चेहऱ्यावर कायम एक शांत, समाधानाचं हास्य. लोकांसाठी तो फक्त एक सफाई कामगार होता, पण समाजाने त्याला दिलेलं नाव होतं घाणीत राहणारा माणूस. तो दिवसभर वेश्यांमध्ये असतो, चारित्र्य कसं असेल त्याचं? लोकांच्या या शब्दांनी त्याचं आयुष्य झिजत होतं, पण तो काही बोलत नव्हता. पण त्याचं एक स्वप्न होतं. त्याचा मुलगा अविनाश, हुशार, जिद्दी आणि मोठं काहीतरी करण्याची आग असलेला. रघुनाथने स्वतःच्या गरजा मारून उपाशी राहून त्याला शिकवलं, आणि एक दिवस अविनाश UPSC पास झाला आणि पुण्याचा DCP बनला. त्या दिवशी रघुनाथच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, पण अविनाशच्या डोळ्यात अभिमान नव्हता, होता अहंकार. मला तुमची लाज वाटते तुम्हाला, एक दिवस अविनाश ओरडला. तुम्हाला लाज नाही वाटत त्या घाणेरड्या गल्लीत काम करायला? लोक माझी थट्टा करतात, मी आजच हे घर सोडतो. त्या शब्दांनी घर हादरलं, पण रघुनाथ काही बोलला नाही. तो फक्त दारात उभा राहिला, हातात तीच झाडू आणि डोळ्यात अश्रू. त्या दिवशी बाप हरला आणि मुलगा निघून गेला. 5 वर्षांनी एक फोन. तुमचे वडील गेले. डेंग्यूने रघुनाथचा मृत्यू झाला होता, एकट्याने, शांतपणे, कोणालाही न सांगता. अविनाश फक्त औपचारिकता म्हणून आला. अंत्यसंस्कार संपले. आता उरली होती एक छोटी 10 बाय 10ची खोली आणि कोपऱ्यात ठेवलेली एक जुनाट लोखंडी पेटी. नक्की काहीतरी घाणेरडं असेल यात. रागाने त्याने कुलूप फोडलं. पेटी उघडली आणि पुढच्या क्षणी त्याच्या हातातून लोखंडी रॉड खाली पडली. श्वास अडकला, डोळे विस्फारले. त्या पेटीत काय होतं? ना पैसे, ना घाणेरड्या वस्तू, तर शेकडो पावत्या. पुणे अनाथ आश्रम, बोर्डिंग स्कूल, त्या सगळ्या पावत्यांवर नावं होती. वेश्यावस्तीतल्या लहान मुलींची. प्रत्येकासाठी 50,000 रुपये खर्च. रघुनाथ स्वतःच्या पगारातून त्यांना शिक्षण देत होता. पण खरा धक्का अजून बाकी होता. त्या पावत्यांखाली एक जुनी फाईल होती, 30 वर्षांपूर्वीची FIR. अविनाशने ती उघडली. फोटो, गटारात पडलेलं एक नवजात बाळ, अंगावर चिखल, घाण आणि मृत्यूची सावली. FIR मध्ये लिहिलं होतं, एका वेश्येने आपलं पाप लपवण्यासाठी बाळ गटारात फेकलं. सफाई कामगार रघुनाथने स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या बाळाला वाचवलं आणि दत्तक घेतलं. त्या बाळाचं नाव अविनाश रघुनाथ. सगळं थरथरलं. अविनाशच्या हातातली फाईल थरथरू लागली. त्याने पेटीतली लाल डायरी उघडली. त्यात लिहिलं होतं, माझ्या बाळा, तू मला चारित्र्यहीन समजलास, पण मी त्या वस्तीमध्ये तुझ्यासाठी होतो. तू मला गटारात सापडला होतास, म्हणून मी आयुष्यभर तिथेच राहिलो, कदाचित तुझी आई कधी भेटेल म्हणून. मी त्या मुलींना वाचवलं, जेणेकरून दुसरं कोणतंही बाळ गटारात फेकलं जाणार नाही. तू मला सोडलंस, पण मला दुःख नाही. माझा मुलगा आज मोठा अधिकारी आहे, एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. त्या क्षणी अविनाश कोसळला. त्याची वर्दी, त्याचा अहंकार, त्याची इज्जत, सगळं एका झाडूसमोर हरलं. तो रडत होता, लहान मुलासारखा, पण आवाज बाहेर येत नव्हता. कारण आज त्याला समजलं होतं, ज्याला तो घाणेरडा म्हणत होता तोच त्याचा देव होता. शेवट, पण विचार करण्यास भाग पाडणारा. समाजासाठी चिखलात उतरलेले लोक आपल्याला नेहमी घाणेरडे दिसतात, पण त्यांच्या त्या मळलेल्या कपड्यांमागे एक हिमालया एवढा त्याग लपलेला असतो. एखाद्याचा न्याय करण्याआधी सत्य जाणून घ्या, नाहीतर आयुष्यभरासाठी उरतो तो फक्त पश्चात्ताप. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच खरी मनाला भिडणारी कथा पाहण्यासाठी आमच्या सोबत रहा.